नवी मुंबई महापालिकेतील अनुसूचित जाती संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांवरील अन्याय तातडीने थांबवण्याचे इंटक अध्यक्ष रवींद्र सावंत यांची मागणी. महाराष्ट्र विधिमंडळ अनुसूचित जाती कल्याण समितीचे आश्वासन. नवी मुंबई प्रतिनिधी. नवी मुंबई महापालिकेत अनुसूचित जाती संवर्गातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाबाबत आता थेट महाराष्ट्र विधिमंडळ अनुसूचित जाती कल्याण समितीने लक्ष घातले आहे. समितीने या प्रकरणी कामगार संघटनांचे म्हणणे ऐकून घेतले असून अन्याय थांबविण्यासाठी आणि दोषींवर कारवाई करण्यासाठी योग्य पावले उचलली जातील असे ठाम आश्वासन नवी मुंबई इंटकला दिले आहे. ही बैठक समितीच्या 2 दिवसीय नवी मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी महापालिका मुख्यालयात झाली. बैठकीला समितीचे मान्यवर सदस्य, महापालिका प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी तसेच विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिकेतील अन्यायकारक वागणुकीचे अनेक उदाहरणे समितीसमोर मांडत त्यांनी आरोप केला की महापालिकेतील काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडे 2 विभागांचा कार्यभार असूनही त्यांना प्रशस्त दालने आणि सुविधा देण्यात आल्या आहेत. याउलट अनुसूचित जाती संवर्गातील अधिकाऱ्यांना मुद्दामहून अतिशय लहान दालने दिली जात आहेत. पदोन्नती, बदली आणि निलंबन आढावा समित्यांमध्ये अनुसूचित जाती संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व नाहीच आहे. सावंत यांनी या बाबी गंभीर भेदभाव असल्याचे सांगून दोषींवर कडक कारवाई करावी आणि तत्काळ सुधारणा करण्याचे आदेश देण्याची मागणी समितीकडे केली.